न्याय मिळत नाही, सत्ताधारी याच्या मागे आहेत का? आता 5 महिन्यापूर्वी काही लोक म्हणत होते की मी सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसलोय, ते स्वतः मांडीवर होते. आता असा संघर्ष करायला मला काही नवीन नाही. 2016 पासून आम्ही हाच संघर्ष करत आलेलो आहे. मी अजिबात असं म्हणणार नाही की अधिकारी कोऑपरेटिव्ह नाहीत. निश्चितपणाने मतदारसंघातले अधिकारी कोऑपरेटिव्ह आहेत. तुम्ही 2024च्या विधानसभेनंतरच्या सगळ्या तालुक्यांच्या डेटा काढून बघा. आज कुठल्या मतदारसंघामध्ये काय गतीनं कामं चालू आहेत, काय विजननं कामं चालू आहेत. आणि जर आम्ही पोलीस विभागाच्या बाबतीत बोलत असेल तर 2024च्या पूर्वी तासगाव तालुक्यामधल्या आणि कवठेमंकाळ तालुक्यामधल्या वेगवेगळ्या पोलीस फाईलला रजिस्टर होणाऱ्या घटना असतील, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. आता जो ॲडमिनिस्ट्रेशनचा कमांड यायला पाहिजे तो ॲडमिनिस्ट्रेशनचा कमांड आणायला आम्हाला यश आलेलं आहे सुदैवाने. पण राज्यामध्ये सध्या निधीचीच परिस्थिती अशी आहे की वेगवेगळी कामं होत आहेत पण गतीनं होत नाही आहेत. त्यामुळं निश्चितपणाने येत्या काळामध्ये तुम्हाला जो बदल अपेक्षित आहे तो बदल अधिक जोमाने आपल्याला दिसून येईल असा विश्वास मला. नाही, मला सध्या आम्ही आमचा लढा चालूच ठेवायचं ठरवलेलं आहे. जर कोण कुठं बसलाय आणि कोण कुणाच्या मांडीवर बसलाय हेच बघत बसलो असतो तर आम्ही एफिशियंटली कामच करू शकलो नसतो. आणि मला एक अनुभव निश्चितपणाने आहे की मांडी एक नसणार आहे, अनेक मांड्या असणार आहेत. त्यामुळं ते कुठल्याही मांडीवर कधीही बसू शकतात हे आजपर्यंत तालुक्यातल्या लोकांनी बघितलेलं आहे. आता ते हात दिला तर खांदा काढून घ्यायचा असतो अशी एक पद्धत जुनी म्हण आहे. तशाच मांडीच्या बाबतीत म्हटलं तरी हरकत नाही.